आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईतील पॉड टॅक्सी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डशी जोडली जाणार आहे। बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। सध्या पॉड टॅक्सीचा जाळं उभारण्याचं सर्वेक्षण सुरू आहे। बीकेसी ते कुर्ला दरम्यान पॉड टॅक्सीचं जाळं उभारण्याचं सर्वेक्षण सध्या सुरू झालेलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। बांगलादेशमध्ये काल 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। भूकंपाच्या धक्क्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण यामध्ये जखमी झाले। भूकंपामुळे इमारतीचं नुकसान झालं तर काही ठिकाणी आगीच्या घटना देखील घडलेल्या आहेत। तर बांगलादेशमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत। तर अवजड वाहनांना ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे। घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीमुळे अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी घालण्यात आली। पर्याय मार्गाने आता गुजरातच्या दिशेने वाहतूक जी आहे ती सुरू राहणार आहे। अवजड वाहनांना ठाणे शहरामध्ये प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने गुजरातच्या दिशेने वाहतूक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याचा विहिरीमध्ये मृतदेह आढळलाय। 4 दिवसापासून शेतकरी बेपत्ता होता आणि आज या शेतकऱ्याचा मृतदेह सापडलाय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातली ही घटना आहे। विलास बाबूराव जंगले असं मृत आढळलेल्या व्यक्तीचं नाव आहे। मीरा भाईंदरमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेह रिक्षामध्ये आढळला आहे। काशीमीरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। काशीमीरा पोलीस आता पुढील तपास करतायत। मीरा भाईंदरमध्ये कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह या रिक्षामध्ये आढळला।